नमस्कार, मी ज्योती पाटील. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे तर अगोदर पाहिलेलं आहे. पण याच्यामध्ये मी थोडंसं तुम्हाला माहिती सांगणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढेही माप घेतलेले आहेत, ते कसे घेतलेले आहेत, कशाच्या बेसवरून घेतलेले आहेत. तर याच्यात तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. इथे काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं आपल्याला उंची मोजून घ्यायची असते. जी काही उंची असेल आपली, ती आपल्याला इथे नोट डाउन करायची असते. इथं पाहू शकतात तयार उंची आहे. आपण कुठेही खेचलं नाही, कुठेही असं जास्त स्ट्रेट आपण ठेवलेलं नाहीये. तर इथे आलेली आहे 14. इथे आपण शोल्डरचं बंद भाग घेतलेला आहे. यातली शिलाई मार्जिन आणि खाली जी काही पट्टी दुमडण्यासाठी लागतं, ते आपण घेणार आहोत. त्याच्यासाठी एक्स्ट्रा 1 इंच. हे प्रत्येक साईजसाठी कंपल्सरी हीच पद्धत आहे. तर हे झालं आपली उंची. तर लगेच उंची बरोबरच आपण मागचा गळा सुद्धा मोजून घेणार आहोत. तर गळा सुद्धा आलेला आहे 9.5 इंच. हे बेसिक माप आपल्याला लिहून ठेवायचे आहेत. त्यानंतर आर्महोल राउंड जे आपण मोजत असतो, तो कसा मोजायचा आहे, ते सुद्धा आपण इथेच या साइडनं मोजून घेऊ शकतो. इथे आलेला आहे, पाहू शकता इथे 6 इंच. ते 5.5 सुद्धा घेऊ शकतो. हे आपल्या आवडीनुसार आपल्याला घ्यायचं असतं. इथे तुम्हाला एक स्केल सुद्धा ठेवून दाखवते. त्या पद्धतीने आपण आर्महोल राउंड काढत असतो. जिथेही आपलं शिलाईचं शेवटचं टोक येतं, तिथे आपला आर्महोल राउंड संपत असतो. तर इथे 5.5 ते 6 इंच आपण घेऊ शकतो. दोन्हीही घेऊ शकतो. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे 6 किंवा 5.5 दोन्हीपैकी घ्यायचं ते तर 6 घेणार आहे मी. आता हे उंची झालेली आहे, पाठीमागचा गळा झालेला आहे, आर्महोल राउंड सुद्धा आपण इथेच मोजून घेतलेला आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे महत्वाचं म्हणजे चेस्ट साइज कशी मोजायची आहे आणि त्याचा चौथा भाग आपल्याला कसा काढायचा आहे. आता काय करायचं आहे, शक्य असेल तर असं मोजायचं, नसेल तर आपल्याला हुक्कापासून इथपर्यंत असं मोजून घ्यायचं आहे. याचा आपल्याला पुन्हा चौथा भाग दाखवण्यासाठी तुम्हाला मी दाखवते. या पद्धतीनेच मोजून घ्यायचं आहे. या पद्धतीने नाही लक्षात आलंच, कारण काय होतं एखाद्या वेळेसचा हा भाग मोठा असतो आणि हा भाग शिवलेला कमी असतो. ते सुद्धा कशा पद्धतीने असतं ते दाखवते. इथे हुक्क लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला इथे या टोकापासून शिलाईच्या या टोकापर्यंत स्ट्रेट असं ठेवून मोजून बघायचं आहे. जास्त खेचायचं नाहीये कारण गळा जेवढा पसरेल तितकं आपलं अंतर पसरणार आहे. तर व्यवस्थित असं जास्त न खेचता पाहायचे. इथे आलेलं आहे आपलं 17 इंच. आता हे 17चा आपल्याला आणखी एक भाग करायचा आहे. म्हणजे याचं जे टोटल आहे ते किती येतं? 34 आलेलं आहे. पण आपलं जे ब्लाउज आहे ते कशा पद्धतीने बनवायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता हे आलेलं आहे 34. याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन जे आहे ती घेतो असतो 1.5 इंच ते 2 इंच. आला हा आपला चौथा भाग. डबल मोजलेला आहे आणि या पद्धतीने मोजायला गेलं तर इथे आपण पाहू शकतो. हा आलेला आहे 8.5 इंच. आता 8.5चा आपण आणखी एक भाग करणार आहोत. बरोबर तितकंच येतं का अंतर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. हा आपला चौथा भाग असणार आहे. 34 पेक्षा 2 रेषा जास्त आलेला आहे. म्हणजे थोडाफार फरक येऊ शकतो, जास्त येत नाही. तर मी सांगत असते ना 32 ते 35 मधलं जे अंतर असतं, तिथे आपण 34 चीच कटिंग इथे वापरू शकतो. आता 36 पर्यंत हे 34 ते 36 पर्यंत हे 2 माप चालत असतात. जास्त फारसा फरक पडत नाही. पाव ते अर्धा इंच आपली शिलाई मार्जिनमध्ये ॲडजस्ट होऊन जातं. त्यानंतर आपली जी कटोरी आहे ती कशा पद्धतीने मोजायची आहे. तर इथे जे कटोरीचं टोक आहे, इथून इथपर्यंत मोजायचं आहे. इथं आपला शिवलेला भाग असतो आणि इथे आपलं जे काही शिलाईची रेष असते तिथून मोजून घ्यायचं आहे. हुक्कपट्टी जी आहे इथून मोजायचं आहे. अशा पद्धतीने क्रॉस ठेवायचा आहे किंवा सरळ ठेवू शकता. इथे आलेली आहे आपली कटोरी 5.5 इंच. आपली चेस्ट साइज झालेली आहे, कटोरी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग काढायचा आहे. इथे पण आपल्याला सेम हीच पद्धत वापरायची आहे. बरोबर हुक लावून घ्यायचा आहे आणि हा भाग आपला दुसरा तयार झालेला आहे. इथे पाहू शकता आपण या टोकापासून या टोकापर्यंत मोजून घेतलेला आहे. 14.25 ते 14.5 या पद्धतीने आलेला आहे. आता याचा आणखी एक भाग करायचा म्हणजे आपली जी कमरघेर आलेला आहे ते आलेला आहे 29 इंच. आता याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. पाहू शकता 29 इंचचा चौथा भाग आलेला आहे 7.5 इंच ते 7.25 इंच. 1-2 रेषेचा फरक येऊ शकतो. इथे जास्त येत नाही. तर इथं तुम्हाला माप कळाले असतील आपण कशा पद्धतीने मोजून घेतलेले आहेत. तर कोणत्याही साईजसाठी आपण हीच पद्धत वापरायची आहे आणि जे काही माप येईल ते आपल्याला या पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत. गळा आलेला आहे 5.5 इंच.
6 सुद्धा इथे घेऊ शकतो, कारण आपण कटोरी वाढवत असताना थोडाफार गळा आपला ऑलरेडी वाढत असतो. तर दोन्ही पद्धतीने घेऊ शकता तुम्ही. 5.5 ते जास्त तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर 6 सुद्धा घेऊ शकता. तर आता जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया कशा पद्धतीने मापे टाकायचे आहेत तर. आता जे काही माप आलेले आहेत आपण इथे टाकून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्हाला कसे माप टाकायचे हे सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण उंची टाकतोय या पद्धतीने. आता 34 इंचाचा मी कालच ब्लाऊज कट करून दाखवलेला आहे. इथे आज आपण कट करतोय 36 इंच साईजचा कटोरी ब्लाऊज. इथे घ्यायचा आहे, उंची आलेली आहे 14, 1 इंच सगळ्या साईज साठी वाढवायचा आहे. इथे एक आपण सरळ रेषा आखून घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं ना, आपलं जे बॉक्स आहे तयार मिळतो आणि व्यवस्थित असं हे आपल्याला भाग मिळून जातो. त्यानंतर आडवा गळा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस सांगत असं आपल्याला खालचा जर गळा ब्रॉड हवा असेल तर इथे आपण 2.25 इंच घेऊ शकतो, जेणेकरून आपला जो गळा आहे तो उतरणार नाही याचं तेच कारण असतं. जास्त जर आपण गळा ब्रॉड ठेवला आणि रुंदी सुद्धा आपण जास्त ठेवली गरजेपेक्षा तर मग आपला नक्कीच गळा उतरतो आणि शोल्डर सुद्धा उतरतो. इथे आपण घेतलेला आहे गळा 9.5 इंचावरती आणि खाली आपण जास्त न वाढवता फक्त पाव इंच वाढवलेला आहे, जास्त वाढवलेलं नाही. जर डिझाईन मध्ये पॅटर्न टाकायचं असेल तर इथं तुम्हाला 2.25 इंच म्हणजेच एक रेषा 2 रेषा कमी ठेवायचा आहे इथून. या पद्धतीने 1 ते 1.5 रेषेचा फरक येतो, जास्त फरक येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आर्महोल राउंड आलेला आहे 6 इंच. 5.5 सुद्धा घेऊ शकता, फक्त 1 रेषेचा फरक येतो, पण इथे 6 घेणार आहे. व्यवस्थित इथं बसून जातं, त्याच्यात काहीही प्रॉब्लेम येत नाही. कुठे वरती बाही आपली खेचली जात नाही किंवा मग जास्त असं टाईट सुद्धा ब्लाऊज इथे होत नाही. हे खूप महत्वाचं आहे. इथे आपण पाव इंच बाहेर येणार आहोत. हे कशासाठी? आपण जे पुढचा भाग घेणार आहोत कट करून त्याच्यासाठी आपण हे पाव इंच बाहेर येणार आहोत. तर इथे आपलं हे पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. त्यानंतर आपलं जे चेस्ट साईज होती ती आपण पाहणार आहोत. आपण इथे घेणार आहोत आता 36चा चौथा भाग. आता 36चा आपण चौथा भाग काढलेला आहे, तर 9 इंच आलेला आहे. इथे आपल्याला बरोबर 9 इंच वरती एक टिक करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे. आता चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा हे तर सांगितलेलं आहे. आता इथं 36चा चौथा भाग टाकलेला आहे. 36 साईजचा हा ब्लाऊज असणार आहे. चौथा भाग आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली कमर घेर किती आलेली आहे? 7.5 ते 7.25 इंच. कमी जास्त माप होऊ शकतात, आपल्या आपल्या साईज नुसार डिपेंड असतं. 1 इंच प्रत्येक साईज साठी कंपल्सरी टक्स असतो आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन असते. जास्त फारसा इथे फरक आलेला नाहीये. एखाद्या ब्लाऊजच्या मध्ये फरक येऊ शकतो आणि एखाद्या ब्लाऊज मध्ये जास्तीचा फरक येत नाही. अर्धा ते पाऊण इंचाचा फरक येऊ शकतो. बऱ्याच साईज वेगळ्या वेगळ्या असू शकतात. त्यामध्ये काय करायचं आहे, इथे आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच क्रॉस पासून इथं मोजायचं आहे आणि दुसरा जो भाग आहे तो घ्यायचा आहे 1.5 इंचावरती. आता हा भाग आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हा भाग जो आहे त्या पद्धतीने आपल्याला बाहेर येऊन असा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा खालून जरी आला या मापापासून तर काहीही हरकत नाही. छान असं आपलं फिटिंग इथं येऊन जातं आणि हा आकार आपल्याला या पद्धतीनेच येऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला हा आकार होऊन जाणार आहे. थोडं डार्क तुम्हाला हवं असेल तर डार्क मध्ये दाखवते म्हणजे लक्षात येतं. या पद्धतीने खाली जरी घेतलं इथून ही फिटिंग जी आहे ती बाहीची खूप छान येते. या पद्धतीने इथे पाऊण जरी घेतला तरी चालेल, 1 जरी घेतलं तरी काही अडचण नाही. या पद्धतीने या भागाला हा भाग जोडून घ्यायचा आहे. फारसा फरक येत नाही, एखाद्या रेषेचा एखाद्या पॉइंटचा फरक येतो. हे झालेलं आहे, आपल्या बॅक पार्टचा ड्राफ्टिंग तयार झालेला आहे. इथे आपण सेंटर मध्ये एक टक्स टाकून घेऊया. टक्स आपण 1 इंचाचा जिथे मार्जिन ठेवलेला आहे ते मार्जिन आपण इथे कव्हर करणार आहोत. तर काय करायचं आहे, या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच या पद्धतीने आपलं टक्स इथे ऍडजस्ट होऊन जातो. हे झालं आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग. आता आपण फ्रंट पार्ट कशा पद्धतीने कट करायचा ते पाहूया. इथे आता मी सेम पेपर वरतीच तुम्हाला लगेच
दोन्ही एकदाच आपण कट करून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बॅक आणि फ्रंट पार्ट मध्ये काय फरक आहे ते. तर काय करायचे, जशास तसं आता हे झालेलं आहे ड्राफ्टिंग, तर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे आणखी पुढच्या भागासाठी अर्धा इंच वाढवणार आहे. ते कशासाठी ते पण सांगते. अर्धा इंच आपण बॅक पार्ट साठी पुन्हा कट करणार आहोत, पण सध्या तर वाढवले मी, कारण खालचा बेसिक जे भाग आहे ते यावरनच कट करून घेणार आहे. आता हे कट करण्यासाठी आपण वाढवून घेतलेलं आहे. आता आपण व्यवस्थित आता हे कट करून घेणार आहोत या पद्धतीने. बाहेरचा आपण जे बॅक पार्टचा पार्ट आहे हे कट करून घेणार आहोत सध्याला. या पद्धतीने आता हे पार्ट आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहे. दोन्ही पार्ट आपण एकत्रच कट केलेले आहेत, जेणेकरून मी आता भरपूर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फ्रंट पार्टचं दाखवलेलं आहे, बॅक पार्टची कटिंग दाखवलेली नाहीये. पण 34 आणि 36 साईज मध्ये, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्ट सुद्धा मी दाखवलेला आहे. तर जास्त कन्फ्युजन न होता आपण या पद्धतीने दोन्ही पार्ट सेम याच पद्धतीने कट करायचे आहेत. आता हे भाग जे आहे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. आता हा झाला बॅक पार्टचं कटिंग. फ्रंट पार्ट आपण वेगळा करून घेऊया आणि बॅक पार्टचं जे अर्धा इंच आपण वाढवलेलं होतं हे या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. हे लक्षात घ्यायचं, त्याच्यासाठी जास्त कन्फ्युज व्हायचं नाहीये. आता बॅक पार्ट मध्ये आपण काय केलेलं आहे, इथे आपण हा भाग वेगळा करून घेणार आहोत. आता बॅक पार्टचं आपल्याला सध्याला काहीही काम नाहीये. इथे आपण आता एक सरळ रेषा देऊन घेऊया या पद्धतीने, म्हणजे आपला जास्त गोंधळ होणार नाही. आणि इथं आता जशास तशी आपल्याला ड्राफ्टिंग करावी लागणार आहे, कारण आता इथं आपल्याला आर्महोल राऊंड परत काढावा लागणार आहे. इथे आपल्याला आर्महोल राऊंड या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. थोडस आतल्या भागात घ्यायचं आहे, जसं की आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला जो गळा आहे तो काढून घ्यायचा आहे. 2.5 इंच आपण गळा घेणार आहोत. समोरचा जो भाग आहे तो जास्त मोठा न घेता आपण इथे 5.25 इंच वरती घेणार आहोत, जेणेकरून जास्त गळा आपला मोठा होणार नाही, किंवा 6 इंच सुद्धा आपण घेऊ शकतो या पद्धतीने. आता ब्लाऊज शिवत असताना काय करायचं, होईल तेवढं तर स्वतःचे ब्लाऊज जास्तीत जास्त शिवण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतःचे ब्लाऊज शिवल्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त आपल्याला कुठे काय चुकते, कुठे काय आपला प्रॉब्लेम येते, कुठे आपली अडचण येते, शिवताना आपलं बेसिक जे माप आहे ते आपलं पूर्ण लक्षात येतं. इथे आपण शिलाई मार्जिन सोडून आपण वरची माप घेणार आहोत. अर्धा इंच हे आपलं प्रत्येक साईज साठी पुढच्या भागातल्या वाढणार आहे, कोणतीही साईज असू देत. प्रिन्सेस कट, 1 टक्स, 4 टक्स, अभ्यासाची, बोटनेक, सगळ्या साईज मध्ये आपण अर्धा इंच पुढच्या भागात वाढवत असतो. इथे घेणार आहोत आपण 3.5 इंच आणि इथे घेणार आहोत आपण 2.25 इंच. मध्ये दोन्ही मध्ये अर्धा इंचचा फरक येतो. तर आता पुढचं जे सिरीज सुरू होणार आहे आपलं ते असणार आहे प्रिन्सेस कटचं. तर व्हिडिओ आपण कंटिन्यू पाहत राहायचे. बेसिक टू ॲडव्हान्स आपण शिवण क्लासचा सुरुवात असणार आहे ही. इथे आपण 5-5.5 इंचावरती कटोरी घेतलेली आहे. दोन्हीचं सेंटर करायचं आहे आणि इथे आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. हे सगळ्या साईज साठी हे कंपल्सरी आहे. त्यानंतर 5.5 वरती आणखी एक इथं मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर या भागातनं आपल्याला घ्यायचं आहे 2.25 इंच, म्हणजे 2.2 रेषा. इथे यायचं आहे आपल्याला 1.25 इंच वरती या पद्धतीने. आता हे तीनही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. सावकाश असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, किंवा इथे एक सरळ रेष देऊन घ्यायची आहे. भरपूर वेळेस सांगितलं आहे या पद्धतीने रेष द्यायची आणि या पद्धतीने इथे एक रेष देऊन घ्यायची. फक्त राहिला तो आपला आता इथे गोल आकार द्यायचा. इथे काय करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. झाली आपली कटोरी तयार. खूप छान आकार येतो आणि व्यवस्थित अशी आपली कटिंग सुद्धा येते. आकार द्यायला कुठेही आपल्याला जास्त वेळ लागला नाही. पाहू शका, मस्त असा आपला आकार तयार झालेला आहे. या पद्धतीने इथे आपण घेतलेलं आहे 2.25 इंचचं अंतर. आता साईज जशी वाढेल तसं हे अंतर जे आहे ते कमी होत चालतं. 28 मध्ये आपण 2.5 इंच घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घेतलेला आहे 2.25 इंच, म्हणजे 2 रेषेचा फरक आलेला आहे. हे पूर्ण ड्राफ्टिंग आपलं तयार झालेलं आहे. इथं पाहू शकता. हे व्यवस्थित कट करून याचे जे भाग आहेत ते वेगळे करून घेणार आहोत. नंतर कटोरी वाढवायची आहे आणि बाही कटिंग सुद्धा ह्याच्यामध्ये मी दाखवलेली आहे.
इथे आपलं पूर्ण बॅक पार्ट कट झालेला आहे. साईडचा कटोरीचा भाग कट झालेला आहे. क्रॉसपट्टी कट झालेली आहे. साईडचा आपण आता इथे कपड्यावर टाकत असताना कुठेही इथं क्रॉसपट्टीला इथे जे मार्जिन आहे ते अजिबात कुठेही घेणार नाही. कारण याला सुद्धा आपल्याला मार्जिन कुठेही ठेवायची नाही. बरेच वेळेला काय केलं जाते, इथे सुद्धा पाव इंचची मार्जिन ठेवली जाते. तर इथे कुठेही मार्जिन घ्यायची नाहीये. जशास तसं आपल्याला कपड्यावरती ठेवून द्यायचं आहे. इथे आपण कटोरी आता कशा पद्धतीने वाढवायची ती बघणार आहोत इथे. तर आता भरपूर व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे कटोरी कशी वाढवायची. इथे तुम्हाला भरपूर वेळेस सांगितल्यामुळे आता लक्षात सुद्धा आलं असावं. इथे आपण आणखी एकदा कटोरी वाढवण्याचा जो आकार आहे ते कशा पद्धतीने द्यायचा ते इथे दाखवते. व्यवस्थित असं जशास तशी आपल्याला कटोरी ड्राफ्ट करून घ्यायची आहे. या पद्धतीने कटोरीचा आकार आपण या साईडने ठेवू शकतो किंवा या साईडने ठेवू शकतो. तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने आपल्याला याची ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे. जशास तशी आखायची, जेणेकरून आपली जी कटोरी आहे कुठेही वाढीव होणार नाही आणि आकार जशास तसा येणार आहे. कमी जास्त अजिबात होणार नाही. तशा तशी आपण काढली. आता हा भाग आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर या साईडला आपण कंपल्सरी इथे 1.25 इंच वाढवायचा आहे. इकडे पण 1.25 इंच वाढवायचा आहे. आता हे दोन्ही पॉइंट जे आहेत याचं सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. जितकंही आपलं सेंटर येईल तितकी आपली कटोरी असणार आहे. 32, 34 आणि 36 या तिन्ही साईज मध्ये जास्त असा फरक येत नाही. कटोरी जी आहे ती जवळपास सेम येते. आता इथे सेंटर काढलेला आहे त्याच्यापासून आपल्याला 1.5 इंच खाली यायचं आहे. इथे 1.5 इंच आपण खाली येणार आहोत. या पद्धतीने हे तिन्ही पॉइंट जे आहेत तिथे जोडून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळेला हा भाग जास्त जणांना कमी हवा असतो, तर यावेळेस काय करायचं आहे, इथे आपण थोडासा असा क्रॉस मध्ये आकार घेऊ शकतो. म्हणजे हा जो भाग आहे तो मग व्यवस्थित कमी होऊन जाईल. इथे आपण आता या सुद्धा भागाला आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत. या पद्धतीने इथे काय करायचं आहे, आपल्याला 1.25 इंच खाली यायचं आहे बाहेर आणि इथे सुद्धा आपल्याला इथं या पॉइंटला हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपण 1.25 इंच बाहेर जाणार आहोत. म्हणजे 2 रेषा या साईडला फक्त आपण एक रेष बाहेर आलेले आहोत आणि इकडे 1.25 इंच बाहेर जायचं आहे. तर आता अशा पद्धतीने कटोरीला आकार द्यायला जर अवघड होत असेल तर काय करायचंय, 1, 2 आणि 3 पॉइंट देऊन घ्यायचे आहेत. दुसरा पॉइंट आपण इथे पाव आलेला आहोत, इथं अर्धा इंच द्यायचा आहे. त्यानंतर इथे द्यायचं आहे 1.25 इंच म्हणजेच 7.5 इंच. इथे द्यायचं आहे 1 इंच आणि ऑलरेडी आपल्या इथे 1.25 इंच आलेलंच आहे. तर हे तिन्ही पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहेत. फक्त इथे 1, 2 आणि 3 पॉइंट मध्ये द्यायचे आहेत. या पद्धतीने आपली कटोरी व्यवस्थित आहे त्या शेप मध्ये राहते. कुठे आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची गरज पडत नाही आणि ही पूर्ण आपली कटोरीला आकार देणं एकदम आपलं सोपं होऊन जातं. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. आता ही कटोरी कशा पद्धतीने बसते हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. आता हे कट करून भाग आपण वेगळा करून घेणार आहोत. ही झाली आपली कटोरी कट करून तयार. आता इथं पाहू शकतो आपण याला मस्त असं जोडून घेणार आहोत दोन्ही टोक. इथे राहिलेला जो कपडा आहे, इथे कपडा किंवा पेपर जे काही असेल ते कट करायचं आहे आणि इथे आपल्याला 1.5 इंचाचं टक्स घ्यायचा आहे आणि पाहू शकता ही झाली आपली कटोरी तयार. कुठेही चपटी होत नाही, कुठेही जास्त अशी मोठी होत नाही, व्यवस्थित अशी परफेक्ट आपली कटोरी कट झालेली आहे. आता बाही कट करण्यासाठी आपण काय करायचं आहे, बाही कट करण्यासाठी आता भरपूर याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की बाही कट करत असताना आर्महोल राऊंडला जोडत असताना ती कमी का पडते. तर कमी पडू नये यासाठी आपण काय केलेलं आहे, इथे आपल्याला काय करायचं आहे, जिथेही आपली शिलाई मार्जिन आहे हा भाग आपण मोजून घ्यायचा आहे. ते हे आहे आपण बॅक पार्टचं कटिंग, फ्रंट पार्टचं आपण दुसऱ्या पेपरवरती कट केलेलं आहे. तर बॅक पार्ट नुसार आपल्याला इथे मोजून घ्यायचं असतं. तर हे आलेलं आहे शोल्डरचं शिलाई मार्जिन सहित 8.5 इंच. आपण शोल्डरचं शिलाई मार्जिन सोडून सुद्धा मोजू शकतो, तर 8.25 येणार आहे. हे आपण शिलाई मार्जिन सहित घेतलेलं आहे 8.5 इंच वरती. आपली तयार बाही असणार आहे 5 इंचची. या पद्धतीने आता आपण एक उंची घेऊया. उंची आपल्या आवडीनुसार आपण घेत असतो. इथे घेणार आहोत आपण 5 इंच. या पद्धतीने आता इकडे सुद्धा आपण 5 इंच एक बेसिक माप घेऊया. इथे आपण घेतलेला आहे 5 इंच, म्हणजे एक आपल्याला बॉक्स तयार मिळणार आहे. बाही कट करत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, 8.5 इंच जे आलेलं होतं ते आपल्याला इथे काय करायचं आहे, एक इथं बेसिक आपलं कॅप हाईटचं माप टाकून घ्यायचं आहे 2.25 इंच वरती. फक्त एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे
आता 8.5 इंच आपल्याला इथून मोजायचं आहे. जिथेही आपला टेप राहतो या पद्धतीने ते ऑलरेडी आपले जिथे आपण कॅप हाईट दिली योगायोगानं तिथेच आलेलं आहे. इथे आपले हे क्रॉस आलेला आहे 8.5 इंच जे आपण आर्म होल राऊंड मोजला होता. या पद्धतीने हे माप आपण क्रॉस मधलं घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण कुठेही वाढवलेलं नाहीये. इथं आपण 8.5 पाहू शकता. डबल एकदा दाखवते म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही कट केलं तर जिथे आपण उंची घेतलेली आहे ना, इथून आपण क्रॉस मध्ये ठेवलं तर इथं कॅप हाईट आपण 2.5 घेतलेली होती. तिथे बरोबर आपलं 8.5 इंच आलेलं आहे आणि पुढे असणार आहे आपली शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता दंडघेर किती आहे? 6.5 आहे. आता भरपूर साईज मध्ये कमी जास्त येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आता हे भाग आपण जोडून घेणार आहोत या पद्धतीने. हा भाग इथे जोडून घेणार आहोत आणि हा भाग इथे जोडून घेणार आहोत. ही अस्तरची बाही आहे. साधी बाही असेल तर तुम्ही इथे खाली 1.5 इंच वाढवायचं आहे. या पद्धतीने हा झाला आपला क्रॉस आकार आणि आकार देण्याची पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे. व्यवस्थित असा आकार आपल्याला कर्वामध्ये देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने फिश कटचा आकार कशा पद्धतीने द्यायचा मी 2 पद्धतीने याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. व्यवस्थित अशी आपली बाही कट पण झालेली आहे. आता कमी पडते की जास्त होते हे पण बघायचं आहे आपल्याला. या पद्धतीने आता आपण हा आकार कट करून वेगळा करून घेणार आहोत. साईज आपण जशी उंची वाढेल तशी कॅप हाईटची सुद्धा साईज बदलत चालते. इथे आपण हे आकार कट करून घेणार आहोत. व्यवस्थित बाही बसते, कुठेही अडचण येत नाही. आता ही बाही कुठे कमी पडेल की नाही पडेल हे आता बघणं गरजेचं आहे. तरच आपली बाहीचं परफेक्ट असं माप आलं असं समजायचं. ते सेंटर आपण इथे ठेवलेलं आहे. आता ही बाही याला इथे आपण जोडून बघतोय. परत एकदा दाखवते. इथं जोडायचे. शोल्डरचं जिथे सेंटर आलेलं आहे तिथे आपल्याला ठेवायचे आहे. इथे आपलं बरोबर आपली ही बाही येणार आहे. एकदा खालून पाहूया. इथे ठेवायचंय. या पद्धतीने पेपर राऊंड मध्ये फिरवायचे. कुठेही आपली बाही कमी पडत नाही. थोडीफार पडलीच तर हा इथं आपला भाग शिवण्यामध्ये जाणार आहे. ही बाही आपली परफेक्ट आलेली आहे. आता बॅक पार्टला सुद्धा आपण व्यवस्थित चेक करूया. म्हणजेच आपली दोन्ही साईडला बाही कुठेही कमी पडणार नाही याची आपल्याला खात्री होईल. इथे आपण हा पेपर ठेवून घेऊया. या पद्धतीने वरूनही मोजणार आहोत आणि खाली सुद्धा आपण मोजणार आहोत. बरोबर आपली ही बाही इथं आलेली आहे. वरूनही मोजूया आपण या पद्धतीने. पाहू शकता आपली बाही कुठेही कमी पडत नाहीये. ही झाली आपली परफेक्ट बाहीची कटिंग. कटोरी वाढवण्याची कटिंग आपण सगळ्या याच्यामध्ये स्टेप दाखवलेले आहेत. सुरुवातीचा बॅक पार्ट दाखवलेला आहे, फ्रंट पार्ट दाखवलेला आहे, कटोरी वाढवायची कशी ती दाखवलेला आहे आणि साईडचा जे भाग असतो त्यानुसार आपण बाही कटिंग सुद्धा दाखवलेली आहे. आता बऱ्याच जणांना काय होतं व्हिडिओ सापडत नाहीये त्याच्यासाठी आपण प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे. तिथे आपण नक्की जाऊन पाहू शकतो. प्लेलिस्टला क्लिक केले की आपलं पूर्ण शिवण क्लासचे जे व्हिडिओ असतात ते त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातात. तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी माहितीचा असणार आहे. 36 साईजची ही कटोरी ब्लाउजची कटिंग असणार आहे. पुढचा व्हिडिओ जो असणार आहे 38 साईजचा कटोरी ब्लाउजचा कटिंग वरतीचा. तर या व्हिडिओतून तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.